अरे बोल ना. जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या मार्फत तुम्ही कार्यक्रम करणार आहात. काय रूपरेषा राहणार आहे त्याबद्दल सांगा. आपला परिचय द्या अगोदर. मी राहुल रागोरते, जिल्हा परिषद अभियंता संघटना महाराष्ट्र नागपूर शाखेचा अध्यक्ष बोलतो आहे. 17 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हा परिषद अभियंता संघटनेचं राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे वनामती येथे. आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनायक महामुनी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि त्यानंतर मान्यवरांचं स्वागत आणि तांत्रिक विषयांवर चर्चा व मार्गदर्शन. सर, इंजिनियर संघटनेच्या मार्फत जे तुमच्या अडीअडचणी आहेत, ज्या तुमच्या समस्या आहेत, त्या पण या संघटनेच्या मार्फत मार्गी लागणार आहेत का? या विषयावरती काही चर्चा होणार आहेत का? ज्या संघटनेच्या ज्या काही समस्या आहेत त्या शासन स्तरावर मांडण्यासाठीच या राज्यस्तरीय त्रैवार्षिक सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये आणखी नेमकं काय काय होणार आहे? यामध्ये नेमकं जिल्हा परिषद अभियंत्यांच्या कामकाजाचं सुसूत्रीकरण करण्याच्या उद्देशाने EMB प्रणाली लागू करण्याबाबत आमचं निवेदन आहे शासनाला. त्याचबरोबर आमचे जे पदवीधर कनिष्ठ अभियंते आहेत त्यांचे 3 वर्षाचे गोपनीय अहवाल विचारात घेऊन नियुक्तीच्या दिनांकापासून त्यांना सहाय्यक अभियंता श्रेणी 2 ही दर्जोन्नती देण्याबाबत मागणी आहे. अभियंत्याचे नियमित व स्थायीचे आदेश वेळेत निर्गमित करण्याबाबतची एक मागणी आहे. त्यानंतर जिल्हा परिषद स्तरावर जळगाव जिल्ह्याप्रमाणे विद्युत उपविभागाची निर्मिती करण्याबाबत मागणी आहे. जिल्हा परिषद अभियंत्यांना प्रवास भाडे भत्ता वेतनात समाविष्ट करण्याबाबत मागणी आहे. सर, आपला परिचय. मी राहुल रागोरते, जिल्हा परिषद अभियंता संघटना अध्यक्ष बोलतो. सर, आपला परिचय. मी दिनेश मुनीश्वर, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद अभियंता संघटना नागपूर शाखा. सर, तुमचा परिचय. नमस्कार, मी रवी मिरगे, कार्याध्यक्ष, जिल्हा परिषद अभियंता संघटना, जिल्हा शाखा नागपूर. मॅम, तुमचा परिचय. मी स्मिता रसेकर, महिला प्रतिनिधी. सर, तुमचा परिचय. गणेश शहारे, जिल्हा सचिव, जिल्हा परिषद अभियंता संघटना, शाखा नागपूर. सर, तुमचा मी परिचय. हुशानंद निंजे, शाखा अभियंता, जिल्हा परिषद विभाग काटोल, वरिष्ठ अभियंता. सर, तुमचा परिचय. नमस्कार, मी पारस प्रकाश सांगोडे, मी कनिष्ठ अभियंता काटोल विभागात जुनियर इंजिनियर.